त्याच्यामध्ये बघा ऑफेन्स म्हणजे काय आहे, तर असा एक रूल ब्रेक केला. आणि ऑफेन्स इज अ ब्रीच ऑफ लॉ ऑर रूल, हे इलिगल ॲक्ट काहीतरी केलं म्हणजे ऑफेन्स आहे. जर मला सांगितलं आहे की इनोव्हाइस अगोदर बनवा आणि माल पाठवा, आणि मी माल पाठवतो, इनोव्हाइस बनवत नाही किंवा नंतर बनवतो, हा ऑफेन्स आहे. ई बिल बनवा, ई बिल नाही बनवलं तर तो ऑफेन्स आहे. कायद्यानुसार ई बिल बनवणं गरजेचं असेल आणि नाही बनवला तर तो काय झाला, इलिगल ॲक्ट झाला. टी डी एस डिडक्ट करा, TCS डिडक्ट करा, नाही डिडक्ट केला, दिले ना ऑब्लिगेशन, तर तो मग ऑफेन्स झाला. असे वेगवेगळे जे तरतुदी केल्या त्या जर पाळल्या नाही आणि त्याच्यावरती कुठलीही पेनल्टी प्रोव्हिजन नसेल तर मग केलं काय, नाही केलं काय फरक पडतोय. शाळेमध्ये मी अभ्यास नाही केला आणि वर्गात गेलो, विषय म्हणजे अभ्यास केला, होमवर्क केला, दाखव, नाही केला, दोन छड्या मारायची, काय होता, पेनल्टी होती. तर पेनल्टी नंतर कोण अभ्यास करेल, अभ्यासच नाही करणार. आपण असेच घडलं ना. याप्रमाणे the word penalty is not specifically defined in GST, and so it takes the meaning from various judicial pronouncement and principle of jurisprudence. A penalty is a punishment. बरोबर, छडीमध्ये पनिशमेंट आहे. The penalty is a punishment imposed by law for committing an offense or failing to do something that was the duty of a party to do. A penalty can be, आता हा आपला सिव्हिल कायदा, त्याच्यामध्ये जेल वगैरे हे जे आहे 132 मध्ये आहे की काही होईल, हा एक प्रोव्हिजन. मॉनिटरी असेल किंवा जेल, म्हणजे मॉनिटरी असेल तर त्याला सिव्हिल म्हणतात आणि जेल आहे त्याला क्रिमिनल म्हणतात. आता याच्यामध्ये सेक्शन 122 ते 138 एवढे सेक्शन आहेत ऑफेन्स आणि पेनल्टी या चॅप्टरमध्ये. 122 ते 138 आहे चॅप्टर 19 आहे ना. एकशे 22 मध्ये सेक्शन 1 आहे, यामध्ये 21 ऑफेन्सेस आहेत स्पेसिफाईड अंडर सेक्शन 122(1). कोणासाठी तो पेनल्टी टॅक्सेबल पर्सनसाठी आहे, 10,000 किंवा टॅक्स किंवा ITC इव्हॉल्व विचेवरी नाही. 21 ऑफेन्सेस या प्रकारे येतील. 122(1)A हा अमेंडमेंट करून आणला. 1A आहे ना, स्पेसिफाईड ऑफेन्सेस 122(1). त्याच्यामध्ये आणखीन काय क्लॉज आहेत, एनी पर्सनवर लागतो अमाऊंट, म्हणजे हे नॉर्मली जे टॅक्स कन्सल्टंट आहेत कशा प्रकारे टॅक्स चोरी करायची ते आम्ही सांगतो, तुम्हाला पर्सेंटेज द्या. म्हणजे असे लोक आहेत की ते ITC अवेल करण्याचा इनोव्हाची पण व्यवस्था करतात. पण ITC पाहिजे ना, मी बघतो कसं घ्यायचं ITC, मी फक्त पैसे द्या. अमाऊंट इक्वल टू टॅक्स इव्हॅडेड ITC अवेल फॉर अ पासमेंट. ऑब्लिगेशन नॉट फॉलोड बाय इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर हा 1B मध्ये आला आहे, हा पण म्हणून होऊन आला आहे. आता जसं कंपोजिशन डीलरला आपण ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू इंटरेस्ट रेट अप्लाय करता येईल गुड्सचा, ही तरतूद केली, तर त्याचं रिपोर्टिंग कसं करायचं, त्याचे तुम्हाला जो त्याचा फॉर्म आहे GSTR 8 आहे ना, तो त्यात काय माहिती दाखवायची, त्यांनी प्रॉपर रिपोर्टिंग केलं पाहिजे. आणि इंटरेस्ट रेट सप्लाय कंपोजिशन डीलर करणं होणार नाही हे त्यांनी बघितलं पाहिजे. मग जर त्यात ते चुकले तर मग त्यांना पेनल्टी पाहिजे. 122(2)A अदर दॅन फ्रॉड, 122(2)B फ्रॉड, हे आपण जे बघितलं ना 73, 74, 60 जी पेनल्टी आहे तशी आहे. 122(3) offenses where the person is not directly involved in any evasion. म्हणजे जसं मी एखाद्याला डायरेक्टली इन्व्हॉल्व नाही पण इनडायरेक्टली, तर तुला असा ITC फ्रॉड करता येईल, करायचं कर, हा दाखवलं तर कोणाला कळते, तर तो व्यक्ती यातनं कमिशन घेत नाही. 122(3) मध्ये तो फक्त ॲडवाईस करतो,
कन्सल्ट करतो. बट मे बी अ पार्टी टू इव्हॅजन or if he does not attend summon or produce document any person up to 25,000. बघूया आपण काय. 122(1) मध्ये याच्यामध्ये जे 21 ऑफेन्सेस दिले ते कॅटेगराईज केले, समजून घ्यायला सोपं पडेल म्हणून. आता इनवॉइस संबंधात कुठले आहेत इनवॉइस डिफॉल्ट म्हणून, तर म्हणजे सप्लाय विदाउट इनवॉइस, सप्लाय विथ इनकरेक्ट इनवॉइस किंवा इनवॉइस विदाउट सप्लाय. तर त्याच्यामधला हा त्यांनी कसे लॉ मेकरने ते लाईनीत नाही आणले बाबा हा पहिला आहे दुसरा आहे मग एकदम 19वा आहे, आपण ते लाईनीत आणले. मी इथे जेव्हा वाचाल सेक्शन 21 122 मध्ये हे ज्या प्रकारे घेतलेत त्यांनी क्लॉज टाकले, तर तशा प्रकारे न घेता आपण ते रिअरेंज केले आपल्या सोयीप्रमाणे कॅटेगरीत पाडू. सप्लाइज एनी गुड्स or services or both without issue of any invoice or issues an incorrect or false invoice with regard to any such supply. Goods services आणि both without issue of invoice or issues an incorrect or false invoice with regard to such supply. दूसरा issues any invoice or bill without supply of goods or both services or both in violation of the provision of this act or the rules made thereafter. आणि तिसरा issues any invoice or document by using the registration number of another registered person. नंबर दुसऱ्याच घेतला अशा प्रकारे नंबर टाकला, डॉक्युमेंट बनवलं, टेम्पोत भरलं, माल पाठवला, काय इन्स्पेक्शन झालं, हा इनवॉइस माल दिसतोय. Offense related to tax evasion related to TDS TCS. Collect any amount as tax but fails to pay same to the government TDS beyond a period of 3 months from the date on which such payment becomes due. 3 महिन्यात पे नाही केलं. Collects any tax in contravention of the provision of this act but fails to pay the same to the government beyond a period of 3 months from the date on which such payment becomes due. Fails to deduct tax in accordance with the provision of section 51(1) or deduct an amount which is less than the amount required to be deducted under the said section or where he fails to pay to the government 51(2). तर हे त्याच्यावरती ऑब्लिगेशन आहे ना की कुठल्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहे, त्यावेळेस किती अमाऊंट पेमेंट होते, किती रिटर्न करायची, मग कुठला रिटर्न भरायचा, त्यात ती अमाऊंट रिपोर्ट करायची, हे त्यांनी नाही केलं. अमाऊंट जमा नाही केली. किती महिन्यामध्ये? 3 महिने यात दिले. कलेक्ट्स एनी अमाऊंट ऑफ टॅक्स, TCS कलेक्ट केला आणि फेल्स टू पे द गव्हर्नमेंट 3 महिने. दुसरं कलेक्ट एनी टॅक्स इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट, contravention of the provision but fails to pay to the same to the government a period beyond the period 3 months from the date on which such payment becomes due. आणि TDS 51 मध्ये fails to collect tax in accordance with the provision of section 52(1) or collects an amount which is less than the amount act. हे जे काही शक्यता आहेत, कलेक्ट नाही केली, नाही भरली, कलेक्ट करून भरली नाही, कलेक्ट प्रॉपर नाही केली, separation his turnover leading to evasion of tax under this act, ITC takes or utilize input tax credit without actual receipt of goods. गुड्स आलेच नाही, तुम्ही आलं आहे, सप्लायरने दाखवलं आहे मी गुड्स घेतलेच नाही, पण ITC घेत ॲक्च्युली सांगितलं की तुम्हाला एलिजिबल केव्हा आहे, गुड्स ॲक्च्युली घेतलेत इन द कोर्स और पर्पज ऑफ बिझनेस घेतले, 17(5) मध्ये ब्लॉक नाही आहे, सप्लायरने दाखवलं आहे, टू बीट आला आहे आणि त्यांनी सप्लायरने टॅक्स भरला आहे, हे सगळं जर का फुलफिल असेल कंडिशन तर ITC घ्यायचं आहे.
पण गुड्स ॲक्च्युली रिसिव्ह केलेच नाही, फुल्ली और पार्शियली इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट और द रूल्स मेड देअर अंडर. गुड्स लॉटमध्ये आले तर ज्या महिन्यात पूर्ण गुड्स मिळाले त्या महिन्यात ITC घ्यायचे आहे. टेक्स और डिस्ट्रीब्यूट इनपुट टॅक्स क्रेडिट इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ सेक्शन 20 काय IIT करता डिस्ट्रीब्यूट करण्याकरता असलेला सेक्शन आणि रूल आहे, त्याप्रमाणे नाही केले. रिफंड fraudulently obtains refund of the tax under this act. आता बुक्स ऑफ अकाउंट्स डिफॉल्ट नॉन मेंटेनन्स ऑफ फॉल्स और फेक अकाउंट हे जर मेंटेन केले तर त्याविषयी पेनल्टी आहे. फॉल्सिफाईज और सबस्टिट्यूट्स फिनान्शियल रेकॉर्ड्स और प्रोड्यूस फेक अकाउंट्स or documents or furnishes any false information or return with an intention to evade. उद्देशच तो आहे की evade payment of tax due under this act, fails to keep, maintain or retain books of account and other documents in accordance with to the provision of this act or the rules made thereunder. आता आपण जो टॉपिक बघितला अकाउंट रेकॉर्ड त्यामुळे मेंटेन नाही केलं किंवा जाणीवपूर्वक चुकीचं मेंटेन केलं. फेल्स टू फर्निश इन्फॉर्मेशन और डॉक्युमेंट्स कॉल्ड फॉर बाय an officer in accordance with the provision of this act or the rules made thereunder, or furnishes false information or document during any proceedings under this act. रजिस्ट्रेशन लायबल झालेलं आहे, विषय नाही घेतलं म्हणजे राज्याबाहेरच अप्लाय केला 124 प्रमाणे लागू होतं त्याला पेन्शन घेणं नाही केलं. ठरवलं एक्सेड झाला नाही कळवला. furnishes any false information with regard to registration particulars either at the time of applying for registration or subsequently. जागेची माहिती दिली, ऑफिस म्हणजे शॉपची माहिती दिली पण गोडाऊनची माहिती दिली नाही. गोडाऊनमधला माल अशा प्रकारे पाठवतात, विदाऊट बिल माल घेतात, विदाऊट बिल माल पाठवतात कारण त्यांना दाखवायचीच नाही माहिती. ट्रान्सपोर्ट एनी टॅक्सेबल गुड्स, आता हे ट्रान्सपोर्ट किंवा स्टोरेज. ट्रान्सपोर्ट एनी टॅक्सेबल गुड्स विदाउट द कवर ऑफ डॉक्युमेंट ॲज मे बी स्पेसिफाईड रूल 55A with e-way bill. Supplies, transports or stores any goods which he has reason to believe are liable to confiscation under this act. Other offenses, obstructs or prevents any officer in discharge of his duties under this act. Tampers with or destroys any material evidence or documents. Dispose of or tampers with any goods that have been detained, seized or attached under this act. किती येईल याला? हे ऑफेन्सेस आहे. या 21 ऑफेन्सेस स्पेसिफाईड केले सेक्शन 122(1) मध्ये. पेनल्टी लेवी होईल टॅक्सेबल पर्सनवरती लेवेबल 10,000 और टॅक्स ITC इवॉल्ड विच एव्हर इज हायर. आता 1A मध्ये एनी पर्सन हू रिटर्न्स द बेनिफिट ऑफ अ ट्रान्झॅक्शन कवर्ड अंडर दिस सेक्शन. कुठले? 122(1) क्लॉज 1 मध्ये काय? सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट इनवॉइस और इनकरेक्ट फॉल्स इन्फॉर्मेशन. एनी पर्सन हू रिटर्न्स द बेनिफिट, बघा कसं आहे हा व्यवहार आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे याचा बेनिफिट जो व्यक्ती रिटर्न ठेवतो तो, मग तो गोडाऊन कीपर असो, वेअरहाऊस कीपर असो, ट्रान्सपोर्टर असो, सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस विदाउट इनवॉइस और इनकरेक्ट फॉल्स इन्फॉर्मेशन, इनवॉइस विदाउट सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस 122(1)(2) मध्ये आहे. ITC टेकन और युटिलाइज विदाउट रिसिप्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फुल्ली और पार्शियली आणि इरेग्युलर डिस्ट्रीब्युशन ऑफ क्रेडिट बाय IIT. हे ट्रान्झॅक्शन आहे आणि ह्याच्यामधनं एनी पर्सन हू रिटर्न्स द बेनिफिट ऑफ ट्रान्झॅक्शन कवर्ड अंडर सेक्शन, ह्या सेक्शनमध्ये त्यातनं जो बेनिफिट होणार आहे, जो टॅक्स चोरी होणार आहे त्यात तो आपला वाटा घेतो असा व्यक्ती. अँड ॲट हुज इन्स्टन्स सच ट्रान्झॅक्शन इज conducted shall be liable to a penalty of an amount equivalent to the tax evaded or input tax credit availed of or passed off. 122(1)(A).
बघा मी काय वाचतो याच्यामध्ये आता ह्याला रिकव्हरीसाठी बघा काय केलं याच्यामध्ये, वेअर आफ्टर द, आता मी परत मध्येच जम्प केलं की 83वर, की वेअर आफ्टर द इंटिएशन ऑफ एनी प्रोसिडिंग अंडर असेसमेंट, inspection, search, seizure, arrest, demand, recovery, the commissioner is of the opinion that for the purpose of the protecting the interests of the government it is necessary so to he may by order in writing attach provisionally any property including bank account belonging to the taxable person or any person specified in section 122(1) मधला, की जो इन्व्हॉल्व आहे अशा प्रकारच्या टॅक्स चोरीमध्ये त्याचा पण काय करा, बँक अकाउंट सीज करा. एवढं त्याला महत्त्व वाटलं, तो पेमेंट करून आणला आणि या त्याची रिकव्हरी पण ठेवली. 122 मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही व्यक्तीची बँक खात्याचा कोणती मालमत्ता तो लेखी आदेशाद्वारे विविध पद्धतीने तात्पुरती जप्त करू शकतो. 1 वर्षाचा कालावधी आहे, तोपर्यंत ती त्याचं तर हे एव्हरी सच प्रोव्हिजनल अटॅचमेंट शॅल सीज म्हणजे थांबवली जाईल, स्टॉप होईल, टू हॅव इफेक्ट आफ्टर द एक्सपायरी ऑफ पिरियड ऑफ 1 इयर, किंवा त्याला मग आदेश दिला जाईल की बस आता इथे काय करा तुम्ही अटॅचमेंटची रिलीज करा. विचवर अर्लियर जे अगोदर येईल तोपर्यंत ते काय राहील, त्यावरती अटॅचमेंट राहील. मग याकरता मग हा फॉर्म आहे ऑर्डर ऑफ प्रोव्हिजनल अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी, फॉर्म GST DRT 22, त्याची कॉपी दिली जाईल. कॉपी कोणाला दिली जाईल बघा, इथे हा फॉर्म 22 मध्ये दिलेला आहे. बँक, पोस्ट ऑफिस, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, इमूवेबल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी रिजनल, या सगळ्यांना त्याची कॉपी दिली जाईल आणि मग त्याच्यावरती प्रोव्हिजनली अटॅचमेंट होईल 1 वर्षापर्यंत. पेरिशेबल गुड्स असेल तिथे वेअर द प्रॉपर्टी अटॅच इज ऑफ पेरिशेबल और हॅझार्डियस नेचर अँड इफ द पर्सन हुज प्रॉपर्टी हॅज बीन अटॅच पेज अन अमाउंट इक्विवलेंट टू द मार्केट प्राइस ऑफ सच प्रॉपर्टी और the amount that is or may become payable by such person by a taxable person whichever is lower, then such property shall be released, त्वरित रिलीज केली जाईल DRT 23 मध्ये प्रूफ ऑफ पेमेंट केलं जातं. आणि जर ते गुड्स असे पडून आहेत डिस्पोजल ऑफ गुड्स फेल्युअर टू मेक पेमेंट ऑफ स्पेसिफाईड अमाऊंट, त्याच्यामध्ये आहे ऑब्जेक्शन आलं तर मग ऑब्जेक्शन 22A मध्ये ऑब्जेक्शन काउंटरी घेऊ शकतो किंवा हे आमचं एनी पर्सन हुज प्रॉपर्टी इज अटॅच मे फाईल अँड ऑब्जेक्शन to the effect that the property attached was or is not liable to attachment, and the commissioner may, after affording an opportunity of being heard to the person filing the objection, release the said property by an order 23 मध्ये येईल. आणि रिलीज ऑफ प्रॉपर्टी वेन ऑब्जेक्शन आर सस्टेनेबल, या प्रकारे याच्यातली प्रोव्हिजन अटॅचमेंट. आता ह्याला एवढं महत्त्व असल्या कारणाने 122A खास त्यांनी अमेंडमेंट करून घेतला की त्यांना ॲडवाईस करतो कोण, देतो कोण इन्व्हॉइस. रिटर्न कसं तर नॉर्मली बेनिफिट कोण घेत असेल तर तो असा बेनिफिट ऑन पेपर दिसत नाही. रिटर्न फाईल करण्याचे चार्जेस किती असायला पाहिजे, मग 1 लाख 1.5 लाख, एखादा व्यक्ती 4-5 लाख घेतो रिटर्न फाईल करायचे, असे लोक आहेत. 4 लाख वर्षाची फी रिटर्न फाईल करायची, कुठली कंपनी येईल का देईल. मी विचारलं मी एवढी फीज का देता, मला तो इन्व्हॉइस देतो ना आम्हाला, तो इन्व्हॉइस देतो त्यातनं आमचा GST वाचतो प्लस इन्कम टॅक्सही वाचतो. सांगायचं काय की का आणावासा वाटला गव्हर्नमेंटला, पण ते प्रूव्ह व्हायला पाहिजे ना. आणला तरी इम्प्लिमेंट कसा होणार तो, म्हणजे चोराला चोरी करायची तो असं सहज चोरी करत नसतो ना. ई-कॉमर्स ऑपरेटर, दिस सबसेक्शन मेक्स एन ई-कॉमर्स ऑपरेटर लायबल टू पेनल्टी इफ इट्स परमिट्स द सप्लाय थ्रू इट बाय अन अनरजिस्टर्ड पर्सन. आता अनरजिस्टर्ड पर्सनला अलाउ केलंय पण इंटरसेट नाही करता येणार, आणि जो कंपोजिशन डीलर आहे तो पूर्वी ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय करू शकत नव्हता, तर करू शकतो. मग ते GHR 8 मध्ये रिपोर्ट होईल डिटेल्स, त्यात काय कसूर झाला तर त्याला पेनल्टी, इथे पेनल्टी आहे. CGST AGST लॉ प्रमाणे 10,000, IGST प्रमाणे 20,000. CGST मध्ये 10,000 येईल, AGST मध्ये पण 10,000 आणि IGST मध्ये 20,000.
122.2 आपण बघितलं जे तुम्हाला मी काल ते PDF पाठवले, त्यात तुम्हाला ह्या रेफरन्स येईल ते बघा तुम्ही, तुम्हाला क्लिअर होईल ते. Any person who adds or abets any of the offense specified in clause 1 to 21 of section 122(1) काय करायचं यासाठी 1 ते 21 मध्ये अपराधास सहाय्य करेल किंवा त्यास अपप्रेरणा देईल. सहाय्य आणि अपप्रेरणा त्यातला बेनिफिट घेत नाही काय, पण त्याला सहाय्य करतो. तो इन्व्हॉइस घेऊन येतो, मग घेऊन इन्व्हॉइस मी टाकतो. आता कसं होतं की एखाद्याने एखादा इन्व्हॉइस आणून दिला, मी काय बोललेलं नाही. जेव्हा त्याच्यावरती इन्स्पेक्शन किंवा चौकशी होते तेव्हा तुम्हाला हे कोणी सांगितलं करायला, तो बोलला बा ह्या व्यक्तीने सांगितलं, म्हणजे तिथे सिद्ध होईल की ॲड्स ऑर ॲबेट्स आहे, त्याला सहाय्य केलं. असं आहे ना. मग तुम्हाला ITC कसा वाढेल. मी लोकांना काय सांगतो, तुम्ही जबाबदार तिकडे, तुम्ही कुठनं आणले, मला बोलले टाका, तर मी जबाबदार नाही. तुम्ही ते गुड घेत नसाल, सर्व्हिस घेत नसाल आणि तुम्हाला उद्या विचारलं गेलं सर्व्हिस कुठे वापरली गेली, तर तुम्ही ॲन्सरेबल आहात. माझ्यावरती जायचं नाही. मी ह्या गोष्टीला उत्तेजना देत नाही आणि मला असं करणं योग्य वाटत नाही. पण तुम्हाला तुमचं काहीच वाचवायचं आहे, तुम्ही ते रेकॉर्ड करा, मला द्या, जबाबदारी तुमच्यावर राहील. मी स्पष्ट सांगतो असं, म्हणजे कुठल्याही प्रकारे यात मी येऊ नये बघतो. आता कार रिपेअर केली ठिकाणी, रिपेअरचं बिल आणलं, तर हे कसं बिल, हां हे रेकॉर्ड हे बिल झालं, हे बिल चुकीचं आहे म्हटलं, हे ITC घेणार नाही. तर तो बोलतो त्या मालकाने सांगितलंय काय फरक पडत नाही, तुम्ही टाका. ते बोलते की तुम्ही काय बोललात ना, त्या सांगितलंय मला की त्यांना सांगायचं की तुम्ही काय बघू नका, तुमचं काम तुम्ही करा. हां आम्ही आमचं बघू काय असेल ते. असे लोक आहेत. तुम्ही ठीक आहे, ते बोललेत ना त्यांच्या परमिशन टाकायचं आहे ना, त्यांना माहिती आहे ना, म्हणजे की हा ITC इलिजिबल नाही आहे. एवढं की आपण एवढा टाईम भरतो, एखादा टाकला तर काय फरक पडतो. ठीक आहे, बरं पाप ते पाप आहे, पण तुम्ही त्याची भागीदार, माझ्या त्या कर्मात मला घेऊ नका. मी माझं तुम्ही बोलता म्हणून करतोय. अक्वायर्स पोझेशन ऑफ और मी बेसिकली बघतो की कुठला इन्व्हॉइस आहे तो 17(5) मध्ये ब्लॉक आहे का, मी तर हा घेऊ नका. मी सांगण्याचं काम करतो. आणि घेतला तर काय होईल, घेतला त्याला म्हटलं पेनल प्रोविजन लागू होईल, इंटरेस्ट लागू होईल. जर पकडला गेला तर शक्यता किती आहे, बोलो 99.9% शक्यता नाही आहे, पण पकडला गेला तर तुमच्या जबाबदारीवरती. मी सांगतो की बाबा हे कायदा परमिट करत नाही, तुमची काय इच्छा ते करूया. हे काम आहे ना, मी जे काम करतो त्यामध्ये कायद्यामध्ये काय बसतं काय बसत नाही हे मी सांगण्याचं काम करतो. हे नका घेऊ. पण ज्या लोकांना तसंच ठरवलं यासाठी ओळख नाही, नको आपल्याला ते भानगड नको. किती रुपये काय, किती रुपये 2-5 हजार जाऊ. आपला आज बिझनेस लाखोमध्ये आपल्याला करोडोमध्ये न्यायचं आहे, किती तरी आपल्याला करायचे ते नको. पण काय लोक म्हणतात काय घ्या तुम्ही, वृत्ती प्रत्येकाची. अक्वायर्स पोझेशन ऑफ or any way concerns himself in transporting, removing, depositing, keeping, concealing, supplying, or purchasing, or in any other manner deals with any goods which he knows or he has a reason to believe are liable to confiscation under this act or the rules made thereunder. ज्या कोणत्याही वस्तू या अधिनियमाद्वारे किंवा त्याखाली केलेल्या नियमाने सरकार जमा करण्यास पात्र आहेत, हे तिला ज्ञात असेल किंवा तसे मानण्याचे कारण असेल, अशा कोणत्याही वस्तूंचा ताबा मिळविल किंवा अशा कोणत्याही वस्तूंची वाहतूक करणे, त्या हलविणे, जमा करणे, बाळगणे, लपविणे, त्यांचा पुरवठा करणे किंवा त्यांची खरेदी करणे यात स्वतः कोणत्याही प्रकारे संबंधित असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारे अशा वस्तूंचा व्यवहार करील. म्हणजे ॲडवाईस देणारे, ट्रान्सपोर्ट करणारे, स्टोअर करणारे, ह्या सगळ्यांना यात कव्हर केलं आहे. उद्देश हा आहे की एखादा व्यापारी जर का गैरव्यवहार करतो तर तो कुठली गाडी वापरेल, गोडाऊन वापरेल, कोल्ड स्टोरेज वापरेल, तर त्यांनी रूल काय केला गव्हर्नमेंटनी की एखादा कोल्ड स्टोरेज अनरजिस्टर्ड आहे, गोडाऊन अनरजिस्टर्ड आहे, तर त्यांनी काय करायचं, एनरोलमेंट नंबर घ्यायचा. म्हणजे गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला तो व्यक्ती आला पाहिजे गोडाऊनचे. कोण कुठला माल नेतो, काय नेतो, ट्रान्सपोर्टरला पण त्या प्रकारे एनरोलमेंट करायचं.
म्हणजे कुठल्या गाड्यांनी कुठल्या ट्रान्सपोर्टनी काय माल नेला हे गव्हर्नमेंटला वाटलं ते इन्स्पेक्शन करून बघू शकतात, विचारू शकतात तुम्ही कोणाचा माल नेता, तुमच्याकडे कोणाचा माल येतो स्टोरेजला, मग त्याच्यात तुमच्याकडे बिल आहे का, तुम्ही इनवाईस बघितलं आहे का. म्हणजे जिकडे अशा प्रकारे गैरव्यवहार होतो हे लक्षात आलं ते पहिले जाऊन त्याचे इन्स्पेक्शन होईल, त्यांना नॉर्मली समजावलं जाईल की हे बाबा अशा प्रकारचा गुन्हा आहे, तुम्ही घेऊ नका असा माल, तरी ते घेत असतील. म्हणजे जेव्हा इथे म्हटलं ना असं की ज्ञात असेल, सरकार जमा करण्यात ज्ञात असेल तसे मानण्याचे कारण असेल, म्हणजे त्यांना पहिले वॉर्निंग दिली जाईल, पहिले सांगितलं जाईल की बघा तुम्ही असं करू नका, हे कायद्यानुसार गुन्हा आहे, मला सांगतोय आम्ही, हे तुम्ही जर केलं तर तुमच्यावरती कारवाई होईल, तुम्हाला पेनल्टी लागेल, हे व्यवहार तुम्ही करू नका, हे व्यवहार चुकीचे आहेत, हे इलिगल आहेत, बेकायदेशीर आहे. Receives or is in any way concerned with the supply of or in any other manner deals with any supply of service, हे गुड्स and सर्व्हिस की ज्या कोणत्याही सेवांच्या पुरवठ्यात या अधिनियमांच्या कोणत्याही तरतुदींचे किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होत असले तिला माहीत असेल किंवा तसे मानण्यास कारण असेल, अशा कोणत्याही सेवा घेईल किंवा अशा कोणत्याही सेवा देण्यात कोणत्याही प्रकारची संबंधित असेल किंवा इतर कोणत्याही रीतीने अशा सेवा देण्यासाठी व्यवहार करेल. आता तुमच्याकडे B2C सप्लाय झालेला आहे, कॅशमध्ये झालेला आहे, तर तुम्ही B2B इनवॉइस मी तुम्हाला तेवढं अमाऊंट देतो. तुमच्याकडे मॅन्युफॅक्चररकडनं डिस्ट्रीब्युटरकडे माल आला आहे म्हणजे त्याचं जर अकाउंटिंग व्हायला पाहिजे. B2C मध्ये सप्लाय केला, अमाऊंट जरी कमी दाखवली तरी दाखवायला पाहिजे ना, मग जी दाखवली अमाऊंट तो इनवॉइस माझ्या नावाने रेकॉर्ड करा B2B. आता बरेच लोक असे आहेत की त्यांच्याकडे डिस्ट्रीब्युटरचा मी माझ्याकडे एक आहे तो 100% B2Bच करतो, दुसरा जो आहे ना तो 60% B2C करतो, डिस्ट्रीब्युटर 60% B2C करतो. असे जे डिस्ट्रीब्युटर असतात B2C, तर त्यांच्याकडे रेकॉर्ड करतो की मॅन्युफॅक्चररकडनं किती माल आला, डिस्ट्रीब्युटर आहे B2C किती गेला आहे, मग त्यांना असे लोक कॉन्टॅक्ट करा की तुमचा B2C आमच्या नावाने दाखवा, आमचा जो धंदा आहे त्यात ते गुड्स वापरले जातात, असेच गुड्स ते घेतात. म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे जो पाईपलाईन टाकतो तर किती पाईप टाकले कोणाला माहिती, 100 टाकले ते 130 दाखवा, कोण मोजायला जाईल ते खणून, ते 30 पाईप आणायचे कुठे, बिल आणायचं कुठं नाही त्याच्याकडनं लक्षात. आता मला एकाने सांगितलं की बायचा कोण बोला, मग आठवत नाही मला, म्हणजे बायचा दुसऱ्या बायला बोलला की त्यांनी काहीतरी पाईपलाईन टाकली गावामध्ये, त्याला सांगितलं की बिल काय नाव घे, ते तुझ्या विहिरीपासून शेतामध्ये पाईपलाईन टाकतोय पाण्याची, काय टाकतोय ते, तर मला ते पाईपाचं बिल मला दे, मी तुला पर्सेंट देतो त्याच्यावर. ते बिल त्याने B2B त्याच्या नावाने करून घेतलं. त्या गावामध्ये कोणी पण असं पाईपलाईन टाकतो ना तर तो त्याच्या नावावर बिल मागतो. असे लोक आहेत. त्यामुळे असे लोक शोधणं किंवा मग असे जो डील करतो ना त्यालाच सांगायचं B2C बिल मला देतात. एक त्या ठरवली अमाऊंट ठरलेली आहे दिली काशी बिलं मिळतात, गुडची बिलं मिळतील, सर्व्हिसची मिळतील. फेल्स टू अपियर बिफोर द ऑफिसर ऑफ सेंटर टॅक्स वेन इश्यूड विथ अ समन. त्या समन इश्यू करायसाठी समन जो आहे तो समन सेक्शन 70 मध्ये आहे. एखाद्या माणसाला एखाद्या ठिकाणी येण्याची आज्ञा करणे, बोलावून घेणे ही प्रोव्हिजन 70(1) मध्ये आहे. आता तो नाही आला काय करणार, त्यावर कारवाई काहीतरी पाहिजे हो यावर. चौकशी करताना पुरावा देण्यासाठी किंवा कागदपत्र सादर करण्याकरता उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले असता राज्य कर अधिकाऱ्यापुढे उपस्थित राहण्यात कसूर करेल. fails to issue invoice in accordance with the provision of this act or the rules made thereafter or fails to account for an invoice in his books of account. म्हणजे या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांच्या बीजक देण्यास किंवा अशा बीजकाचा हिशोब त्याच्या लेखा पुस्तकात ठेवण्यास कसूर करेल. लायबल टू पेनल्टी किती, मे एक्सटेंड टू 25,000, मे एक्सटेंड, इथे फिक्स नाही. हे इकडे जसं इथे दिलंय की 10,000 किंवा अमाऊंट इक्विव्हलंट टू द असं आहे.
हे फिक्स आहे. तसं इकडे अप टू 25,000 याचे एक्झाम्पल दिले पुढं, ठीक आहे, ते बघा. मग ती नोटीस काढली 122ची, तर याच्यामध्ये 122 पण आहे ना परत. डायरेक्टली पेनल्टी कशी येणार? मग त्याला परत पहिले शो कॉज द्या, मग त्याला आपण बिंग हट द्या, मग पुढे नोटीस करा, असंच होणार ना सगळं. मग ते इथे बाकी सगळं गैर लागू आहे. याप्रमाणे पहिले शो कॉज, मग ऑर्डर, समरी ऑर्डर. आता हे पुढचे पण तशीच आहेत. 122 असो, 123 असो, हे त्यात दिलं आहे ना असं. 123, 124, 125. असा डेटा मागवायचा आहे एखाद्या बँकेकडनं, की तुमच्याकडे असे कोण व्यापारी आहेत का, इथं करंट अकाउंट आहे, वर्षभरामध्ये त्याचा टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे गेला आहे, 40 लाखाच्या पुढे गेला आहे, किंवा मला एक यादी पाहिजे, कुठली माहिती अशी त्यांना एक ॲनालिसिस त्यांच्याकडनं घ्यायचं आहे. तर त्यांच्यासाठी सेक्शन 150 आणि 151 आहेत, की इन्फॉर्मेशन पाहिजे, किंवा मग संपूर्ण ॲनालिसिस पाहिजे, की तुमच्याकडे या रेटपासून ह्या रेटपर्यंत किती अकाउंट ओपन झाले याची आम्हाला माहिती द्या. तर ती मागवण्यासाठी सेक्शन जो आहे, की इफ अ पर्सन हू इज रिक्वायर्ड टू फर्निश अन इन्फॉर्मेशन रिटर्न अंडर सेक्शन 150, त्याप्रमाणे मागणी केली आहे. किंवा मग दुसरं, इफ एनी पर्सन रिक्वायर्ड टू फर्निश एनी इन्फॉर्मेशन ऑर रिटर्न अंडर सेक्शन 151, यामध्ये काय असतं, फाईन फॉर फेल्युअर टू फर्निश स्टॅटिस्टिक्स 151 मध्ये आहे, आणि जस्ट काही इन्फॉर्मेशन रिटर्न आहे, एवढी इन्फॉर्मेशन आहे ती तिथे आहे. म्हणजे माहिती छोट्या प्रमाणात की मोठ्या प्रमाणात आहे, ती मागवली जाते एखाद्या व्यक्तीकडनं. मग त्याला तसं ही माहिती कळवण्याकरता सांगितलं जातं. फेल्स टू डू सो विदिन द पिरियड स्पेसिफाईड इन द नोटीस इश्यूड अंडर सेक्शन 153 thereof, the proper officer may direct that such person shall be liable to pay penalty of ₹100 for each day of the period during which the failure to furnish such return continues. The penalty imposed under the this section shall not exceed 5,000 CGST, 5,000 AGST, 100 CGST, 100 AGST. इथे काय दिलंय, माहिती विवरण दाखल करण्यात कसूर केला शास्ती, आणि दुसरं आकडेवारी सादर करण्यात कसूर केला दंड. हे आकडेवारी द्या. तर मग इफ एनी पर्सन रिक्वायर्ड टू फर्निश एनी इन्फॉर्मेशन ऑर रिटर्न अंडर सेक्शन 151 विदाउट रिजनेबल कॉज फेल्स टू फर्निश सच इन्फॉर्मेशन ऑर रिटर्न as may be required under section 151, willfully furnishes or causes to furnish any information or return which he knows to be false, he shall be punishable. चुकीची माहिती with a fine which may extend to ₹10,000, and in case of continuing offences to a further fine which may extend to ₹100 for each day after the first day during which the offense continues, subject to a maximum limit 25,000. एकशे 25 तुम्हाला माहिती आहे, जे 122 मध्ये 21 ऑफेन्स आहेत, त्यात जे स्पेसिफाय केलेलं नाही, जसं GST सर्टिफिकेट प्रॉमिनंट प्लेसवर लावलं पाहिजे आणि डिस्प्ले बोर्डवरती GST नंबर टाकला पाहिजे, हे 121 मध्ये येत नाही, 122 मध्ये येत नाही. मग त्याच्यावरती त्याने ऑब्लिगेशन फॉलो नाही केलं. असं कुठलंही ऑब्लिगेशन जे दिलेलं आहे ते जर का फॉलो केलं नसेल तर त्याला पेनल्टी 125 प्रमाणे लावली जाऊ शकते. हे पण त्याला मे एक्सटेंड 25, 5,000 लावा, 10,000 लावा, किती पण लावा. एनी पर्सन हू कॉन्ट्रावेन्स, काय म्हटलंय, एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट किंवा एनी रूल्स, जी तरतूद किंवा नियम आहेत तो जर का त्याने तोडला, फॉर विच नो पेनल्टी इज separately provided for in this act, shall be liable to a penalty which may extend 25,000. आता जी पेनल्टी लावली जाते तर त्याच्यामधलं काहीतरी शिस्त, डिसिप्लिन कशा प्रकारे असावी. द जनरल डिसिप्लिन रिलेटेड टू पेनल्टी,
शास्तीशी संबंधित सर्वसाधारण अनुशासन. The levy of penalty is subject to certain disciplinary regime which is based on jurisprudence, principles of natural justice, and principles governing international trade and agreements. No penalty to be imposed for minor breaches. आता मायनर ब्रीचेस कशाला म्हणायचं हे खाली दिलं एक्सप्लेनेशन त्यात दिलं की फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन अ ब्रीच शॅल बी कन्सिडर्ड अ मायनर ब्रीच इफ द अमाऊंट ऑफ टॅक्स इव्होल्ड इज लेस दॅन 5,000 मायनर ब्रीच. काय म्हटलं आता, नो पेनल्टी टू बी इम्पोज फॉर मायनर ब्रीचेस. नो ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट शॅल इम्पोज एनी पेनल्टी फॉर मायनर ब्रीचेस ऑफ टॅक्स रेग्युलेशन. म्हणजे ITC घेतला 2-3 हजार असतो मायनर ब्रीच त्याला पेनल्टी लागू नका. ITC रिव्हर्स करतो, टॅक्स इंटरेस्ट भरतो 5,000पर्यंत. आता कसं हे ज्याला माहिती आहे बोले हे नियमित बसत नाही, किती ITC आहे 3,000 4,000 घेऊ का नको घेऊ, पेनल्टी लागेल की नाही, मग यातनं कळलं पेनल्टी लागणार नाही. Procedural requirements and in particular or any omission or mistakes in documentation which is easily rectifiable made without fraudulent intent or gross negligence. आता हे सिद्ध वेळ मला कळलं नाही की हा ITC रिव्हर्स करायला पाहिजे, हा 17,500 आहे, की कुठली गाडी रिपेअर केली हे माहीत नाही, त्यातलं बिल आहे नाही कळलं, इन्शुरन्स काढला घेतला ITC, फार मोठी अमाऊंट नाही. An omission or mistakes in documentation shall be considered to be easily rectifiable if the same is an error apparent on the face of record. याच्याविषयी पेनल्टी लावू नये. No penalty to be imposed for minor breaches. No officer under this act shall impose any penalty for illegal. एक्झाम्पल दिली. The penalty imposed under this act shall depend on the fact and the circumstances of each case and shall be commensurate with the degree and severity of the breach. लादलेली शास्ती प्रत्येक प्रकरणाची तथ्ये व परिस्थिती यावर अवलंबून आहे. जेव्हा दिलेत ना की अप टू 25,000 तर त्यांनी बघा का परिस्थिती काय होती, त्याची जी टॅक्स चुकवण्याची जी तीव्रता आहे, त्याची मानसिकता काय होती आणि ती भंगाचे प्रमाण व तीव्रता यांच्याशी अनुरूप असेल. नो पेनल्टी शॅल बी इम्पोज ऑन एनी पर्सन विदाउट गिविंग हिम एन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. दॅट इज इश्यू ऑफ शोकत नोटीस पहिले आणि नंतर द प्रॉपर हिअरिंग इन द मॅटर इज रिक्वायर्ड. पेनल्टी ऑर्डर टू क्लिअरली स्पेसिफाय द नेचर ऑफ ब्रीच. पेनल्टी ऑर्डरमध्ये हे दिलं पाहिजे, द ऑफिसर अंडर दिस ॲक्ट शॅल वाईल इम्पोजिंग पेनल्टी in an order for a breach of any law, regulations, procedural requirements, specify the nature of the breach and applicable. हे कुठल्याही प्रकारे हुकुमशाही पद्धतीने कारभार होऊ नये म्हणून बाबा काय तरतूद आहे, काय त्याचं ऑब्लिगेशन त्यांनी पाळलेलं नाही आहे, त्याची काय तीव्रता आहे, म्हणून त्याला कुठल्या क्षेत्राप्रमाणे किती पेनल्टी येते त्यानुसार ज्यावेळी कायद्याचा नियमांचा किंवा कार्यपद्धती विषयक आवश्यकता भंग केल्यामुळे शास्त्री लढणे येते त्यावेळेस कर अधिकारी भंगाचे स्वरूप ज्याखाली भंगासाठीची शास्तीची रक्कम स्पेसिफाईड केलेली आहे तो लागू असलेला कायदा विनियमन किंवा कार्यपद्धती ही स्पेसिफाय करेल. नॉर्मली काय केलं जातं, आता मी लायसन नाही केलं, हेल्मेट नाही घातलं तर बोलतो बघा 2,000 पेनल्टी आहे, तेव्हा 2,000 लावत नाही, लायसन नाही, इन्शुरन्स नाही, हे नाही ते नाही, 5,000 होतील, मी 5,000 लावत नाही, 2,000 लावतो, 1,000 लावतो, पुढच्या वेळेला करू असेल चुकून तुमच्याकडे झालं असेल. पण बघा हे असंच आहे, मॅक्झिमम पेनल्टी किती अप टू 5,000. आम्ही लावत नाही 5,000, 1,000 लावतो. दाखवलं मला एवढे ते लायसन नाही, इन्शुरन्स नाही, गाडी तुमची झाली 15 वर्ष,
2,000 पेंडे लावल्यावर 2,000 काही नाही म्हणतात. आम्हाला कायद्यानुसार किती रुपये लावले जाऊ शकतात. मग बघा तुम्हाला 2,000 लावतो. 500 रुपये सेटलमेंट करत होते. हां, म्हणजे सेटलमेंट 200-300 रुपये घ्या, होईल. काय 1,000 रुपये द्या, 2,000 रुपये द्या, म्हणजे 500वर झालं असतं. Voluntary disclosure to be a mitigating factor when qualifying a penalty. जेव्हा नियमाचा भंग झाल्याबाबत कर अधिकाऱ्याला आढळून येण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने स्वच्छेने कर कायदे, विनियमन किंवा कार्यपद्धती विषयक अटी यांच्या भंगाबाबतच्या परिस्थितीचे कर अधिकाऱ्याकडे प्रगटीकरण केले असेल, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यास त्या व्यक्तीवरील शास्ती निश्चित करताना ती कमी करण्याचा संभाव्य घटक म्हणून ही वस्तुस्थिती विचारात घेता येईल. स्वतःहून येऊन सांगितलं की झालंय, मला चुकून झालं, काय करू. तर मग टॅक्स रिटर्न तर लागेलच, पण पेनल्टी त्याची थोडी कमी लावायला पाहिजे. नॉन ॲप्लिकेबिलिटी इन केस ऑफ पेनल्टी ऑफ फिक्स अमाऊंट और फिक्स पर्सेंटेज. या कर्माच्या तरतुदीत जेथे या अधिनियमाने विहित केलेली शास्त्रीय एकतर निश्चित केलेली रक्कम असेल किंवा निश्चित टक्केवारी, तिथे लागू होणार नाही, तिथे कमी होणार नाही. इव्हन जर असं काय पण सांगून येऊन सांगू पण दिलंय की 2% किंवा जेवढा टॅक्स लिव्हाड केला तेवढी पेनल्टी, मग तेवढीच लागेल, मग तिथे कमी नाही होणार. पण जिथे अप टू 25,000 येतो तिकडे मग अप टू मध्ये जरा तुम्ही थोडी सूट द्यायला पाहिजे. हे बघितलं आपण की 27, 128, 129, 130, 132 वरती यायचं आहे ना मला. पेनल्टी अंडर सेक्शन पनिशमेंट फॉर सर्टन ऑफेन्सेस. आता कसं होतं की हे काही शब्द आहेत कायद्यामधले, कॉग्निजेबल ऑफेन्स आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स, जे खाली वापरले गेले ते फक्त वरती सांगितले की ज्या वेळेस कॉग्निजेबल ऑफेन्स असतो तो नॉन बेलेबल असतो. कॉग्निजेबल ऑफेन्स आहे तो नॉन बेलेबल असतो. कॉग्निजेबल ऑफेन्स मीन्स सिरियस कॅटेगरी ऑफ ऑफेन्स in respect of which a police officer has the authority to make an arrest without warrant, and गंभीर गुन्हा आहे, and to start an investigation with or without a permission of a court. कोर्टाच्या परमिशन शिवाय त्याला अरेस्ट करता येईल. आणि नॉन कॉग्निजेबल मीन्स relatively less serious offense in respect of which a police officer does not have the authority to make an arrest without a warrant, and an investigation cannot be initiated without a court order. Cognizable and non-cognizable offenses under CGST. आता याच्यामध्ये सेक्शन 132 मध्ये, आता हा कुठला कायदा आहे तर हा सिव्हिल लॉ, बरोबर आहे. याच्यामध्ये टॅक्स भरायचा आहे, ITC अवेल करायचं आहे आणि रिफंड घ्यायचं. मग जो टॅक्स भरायचा आहे त्यातनं टॅक्स चोरी केली, ITC नियमानुसार न घेतलाय, रॉंगली अवेल केला, किंवा मग अमाऊंट ऑफ रिफंड ही रॉंगली चुकीच्या पद्धतीने चुकीच्या बेसिसवरती रिफंड घेतलेला आहे, रॉंग रिफंड घेतले, हे तीनच होणार ना. त्याची जी अमाऊंट आहे ती जर का 5 करोडच्या पुढे गेली, इट शॅल बी कॉग्निजेबल अँड नॉन बेलेबल. सांगतो पुढे, यस एक बॅकग्राऊंड म्हणून सांगतो मी. आणि अदर ऑफेन्सेस जे आहेत हे सोडून 5 करोडच्या अमाऊंट खाली आहे, नॉन कॉग्निजेबल आणि बेलेबल. ओके, अरेस्ट कोणाला केले जाते हे सेक्शन 69 मध्ये. ऑल अरेस्टेड पर्सन शॅल बी रिलीज ऑन बेल बाय डेप्युटी असिस्टंट कमिशनर. 5 करोडच्या वरती आहे तर मग त्याला मॅजिस्ट्रेट समोर उभा करायला लागेल, मग मॅजिस्ट्रेट त्याला निर्णय घेईल बेल देण्याबद्दल. एकशे 32 मध्ये दिलंय, 132(1) whoever
कमिट्स ऑर कॉजेस टू कमिट, गुन्हा करतो किंवा त्यापासून उत्पन्न होणारे फायदे राखून ठेवण्यास प्रवृत्त करतो. Whoever commits or causes to commit and retain the benefit arising out of any of the following offenses namely. ओके, आता हे खाली ऑफेन्सेस दिलेले आहेत. हे ऑफेन्सेस काय आहेत? Whoever जो करेल हे शॅल बी पनिशेबल, हे पनिशेबल आहेत. त्याची यादी जी आहे ती आता मी वाचतोय. ओके, ए supplies any goods or services or both without issue of any invoice in violation of the provision of this act or the rules made thereunder with the intention of evade tax. हेतुपुरस्सर कर चुकवण्यासाठी या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमाच्या तरतुदींचा भंग करून कोणत्याही इनवॉइस बनवायचा, इनवॉइस न देता, इनवॉइस न बनवता कोणत्याही वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीचा पुरवठा करील. होय, जो कोण करेल तो. दूसरा, issues any invoice or bill without supply of goods or services or both in violation of the provision of this act or the rules made thereunder leading to wrongful availment or utilization of input tax credit or a refund of tax. कळलं ना? Always input tax credit using the invoice or bill referred to in clause B or fraudulently avails ITC without any invoice or bill. Collects any amount of as tax but fails to pay. As collector पण भरला नाही, the same to the government beyond a period of 3 months from the date on which such payment becomes due. हे झालं ABCD. Evades tax or fraudulently obtains refund and where such offenses is not covered A to D मध्ये. कर चुकवतो किंवा फसवणूक करून परतावा मिळतो, येथे असा गुन्हा कलम A to D मध्ये येत नाही. आणि फॉल्सिफाईज और सबस्टिट्यूट फिनान्शियल रेकॉर्ड्स, उद्देश काय? और प्रोड्यूस फेक अकाउंट्स और डॉक्युमेंट्स और फर्निशेस एनी फॉल्स इन्फॉर्मेशन विथ एन इंटेंशन टू इवेड पेमेंट ऑफ टॅक्स ड्यू अंडर दिस ॲक्ट. अकाउंट रेकॉर्ड असे मेंटेन करायचे की ज्यातनं टॅक्स चुकवतोय. तुम्ही इन्स्पेक्शनला गेला, तुम्हाला कळेल की अरे अकाउंट रेकॉर्ड असे मेंटेन करत की आपल्याला ह्यात सगळं ऑल ओके दिसते, पण आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही माहिती अकाउंट रेकॉर्ड खोटे आहे. रिटर्न्स खोटे भरायचे, अकाउंट रेकॉर्ड खोटे बनवायचे. Acquires possession of or in any way concern himself in transporting, removing, depositing, keeping, concealing, supplying or purchasing or हे आपण वरती वाचलंय त्याचंच आहे. इकडे काय हे पनिशेबल आहे, तिकडे 122 मध्ये पण आहे. हे चाललंय की ज्या कोणत्याही वस्तू या अधिनियमान्वये किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये सरकार जमा करण्यास पात्र आहे, हे तिला न्यायात असेल किंवा असेल तिला मानण्याचे कारण असेल, अशा कोणत्याही वस्तूंचा ताबा मिळवेल किंवा अशा कोणत्या वस्तूंची वाहतूक करणे, त्या हलवणे, जमा करणे, बाळगणे, लपविणे, त्यांचा पुरवठा करणे, त्यांची खरेदी करणे यात स्वतः कोणत्याही प्रकारे संबंधित असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारे अशा वस्तूंचा व्यवहार करेल. सेम सर्व्हिस पण अशा कोणत्याही सेवांच्या पुरवठ्यात या अधिनियमांच्या कोणत्याही वस्तूंचे, तरतुदींचे किंवा त्याखाली केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असले तिला माहीत असेल किंवा तसे मानण्याचे कारण असेल आणि अशा कोणत्याही सेवा किंवा अशा कोणत्याही सेवा देण्यात कोणत्याही प्रकारे ती वरती काय दिलं आहे, कोणी व्यक्ती असो होमसेवर व्यवहार करील. आणखीन इथे मधलं काय ओमिट केलं आणि पुढे काय दिलं, या कलमाच्या खंड A to F आहे आणि H आणि I आहे, म्हणजे नमूद केलेला कोणताही अपराध करण्याचा प्रयत्न करील किंवा तशी कृती करण्यास अपप्रेरणा देईल तर ती व्यक्ती पुढील शिक्षण पात्र असेल. म्हणजे शॅल बी पनिशेबल, ती पनिशेबल असेल. आता पनिशमेंट काय पुढे दिले की बघा, आता महत्त्वाचं बघा काय की ऑफेन्स इन्व्हॉल्विंग काय आहे आणि अमाऊंट इन्व्हॉल्व किती आहे, यानुसार त्याला शिक्षा काय हे दिले. एक कॉलम आहे ऑफेन्सेस इन्व्हॉल्विंग, दुसरा कॉलम आहे अमाऊंट इन्व्हॉल्व आणि तिसरा आहे पनिशमेंट. ती पनिशमेंट आहे ती जेलची आहे आणि
मिनिमम जी कैद आहे ती कैद मिनिमम 6 months in the absence of special and adequate reason to the contrary to be recorded in judgment of the court and extending to पुढे मिनिमम 6 महिने आणि एक्सटेंडिंग होईल. किती अमाऊंट इन्व्हॉल्व आहे त्याप्रमाणे, काय अपराध आहे त्याप्रमाणे अमाऊंट, त्याला फाईन आणि कैद हे होईल. आता आपण जे वरती बघितलं 132(1) मध्ये ए टू एफ एच आणि आय मध्ये टॅक्स इव्हॅडेड त्याप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल युटिलाइज आणि रिफंड रॉंगली टेकन. 132(1) ह्याच्यामध्ये आय दिलाय, एक 1 to 3 दिले त्यामध्ये. जर 5 करोडच्या वरती अमाऊंट आहे तर जेल अप टू 5 वर्ष आणि फाईन. जर हे केलंय टॅक्स इव्हॅडेड ITC रॉंगली अवेल युटिलाइज आणि रिफंड रॉंगली टेकन. 132(1)(2) मध्ये जर 2 करोडच्या वरती आहे आणि 5 करोडपर्यंत आहे तर कैद अप टू 3 वर्ष आणि विथ फाईन. आणि इश्यूज एनी इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस 132(1)(b) मध्ये सांगितले की 132(1)(3) प्रमाणे 1 करोड किंवा 2 करोडच्या मध्ये जर ती अमाऊंट आहे तर इम्प्रिझनमेंट होईल अप टू 1 year आणि विथ फाईन. इनवॉइस बिल विदाउट सप्लाय गुड सर्व्हिस दिले तर ते काय आहे, ऑफेन्स आहे. आणि त्याची अमाऊंट जर 1 करोड ते 2 करोडच्या मध्ये असेल, 1 करोडच्या वरती आणि 2 करोडपर्यंत असेल तर 1 वर्ष विथ फाईन. आता ह्या रेंजमध्ये बरेच लोक आहेत, त्यांच्याकरता पण ही गोष्ट आहे 1 वर्ष आणि विथ फाईन. आता 132(1)(f) मध्ये falsifies or substitutes financial records or produces fake accounts or documents or furnishes any false information with an intention to evade payment of tax आहे. याला किती अमाऊंटचा ऑफेन्स आहे, अमाऊंट इन्व्हॉल्व बघितलं जाणार नाही. याला 6 महिन्यापर्यंत जेल किंवा फाईन किंवा जेल आणि फाईन दोन्ही लागू होईल. आता हे ऑफेन्स केले, समजा एखाद्याने अशा अकाउंट रेकॉर्ड खोटे मेंटेन केले, त्याला पहिल्यांदा फक्त फाईन लावली, सेकंड टाइम पण तो सापडला तर फॉर सेकंड अँड एव्हरी सबसिक्वंट ऑफेन्सेस अंडर सेक्शन 132 यातला कुठला पण असो, समजा यातला असेल तर नो लिमिट, काही लिमिट बघितलं जाणार नाही. इम्प्रिझनमेंट अप टू 5 years विथ फाईन. सेकंड टाइम काही करावरचं त्याला काही लिमिट नाही अमाऊंटचं. मग एकदा केलंय त्यात शिक्षा झाली, त्यात तो पकडला गेलाय तर नेक्स्ट टाइम त्याला इम्प्रिझनमेंट कैद अप टू 5 years अँड विथ फाईन असेल. आता नॉन कॉग्निझेबल आणि बेलेबल ऑफेन्स विषयी 132(4) मध्ये काय दिले की नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 ऑल ऑफेन्सेस अंडर दिस ॲक्ट एक्सेप्ट द ऑफेन्सेस रेफर्ड टू इन 132(5) जो खाली दिला आहे शॅल बी नॉन कॉग्निझेबल अँड बेलेबल. ते नॉन कॉग्निझेबल म्हणजे गंभीर गुन्हा नाही आहे आणि बेलेबल आहे. मग 132(5) मध्ये काय दिलं आहे, कॉग्निझेबल नॉन कॉग्निझेबल द ऑफेन्सेस स्पेसिफाईड इन क्लॉज A, B, C, D. ए मध्ये काय होतं, बी मध्ये काय होतं, सी मध्ये काय होतं, हे होतं. ओके. सेक्शन 132(1) मध्ये अँड पनिशेबल अंडर सेक्शन 132(1)(a) ऑफ दॅट सबसेक्शन शॅल बी कॉग्निझेबल अँड नॉन कॉग्निझेबल. म्हणजे 5 करोडच्या वरती जर अमाऊंट असेल टॅक्स इव्हेजनची, टॅक्स ITC रिफंडची, जर का त्यांनी ती अमाऊंट 5 करोडच्या वरती आहे तर तो जो गुन्हा आहे तो कॉग्निझेबल आणि नॉन कॉग्निझेबल या कॅटेगरीमध्ये येईल. हे गंभीर गुन्हा आहे आणि त्याला नॉन बेलेबल या कॅटेगरीमध्ये येईल. The person shall not be prosecuted for any offense under this section except with the previous sanction of the commissioner. कमिशनरच्या सँक्शननीच त्याच्यावरती काय होईल, पुढे कारवाई होईल. ठीक आहे, असं झालं एवढं. आता जर याच्यामध्ये काय कारवाई होत असेल तर अरेस्ट कोणाला होऊ शकते हे 69 मध्ये दिले. आता याच्यामध्ये अटक करण्याचा अधिकार पॉवर टू अरेस्ट 69 मध्ये आहे.
where the commissioner has reason to believe that a person has committed any offense specified 132 A B C D हे दिले. ओके, हे ऑफेन्स केले आणि ज्याची पनिशेबल अमाऊंट आपण ही काढलेली. ओके, अँड द स्टेट सेक्शन ही मे बाय ऑर्डर ऑथोराइज एनी ऑफिसर ऑफ सेंट्रल टॅक्स टू अरेस्ट सच पर्सन. तो ऑफेन्स आहे, अरेस्ट करा. 69(1) A मधला जो असा ऑफेन्स आहे जो कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, त्यात जर अरेस्ट झाले असेल तर द ऑफिसर ऑथोराइज टू अरेस्ट द पर्सन शॅल इन्फॉर्म सच पर्सन ऑफ द ग्राउंड ऑफ अरेस्ट अँड प्रोड्यूस हिम बिफोर अ मॅजिस्ट्रेट विदिन 24 hours. जेव्हा एखाद्या व्यक्तीला 132च्या पोट कलम 5 अन्वये स्पेसिफाय केलेल्या अपराधाबद्दल पोट कलम 1 अन्वये अटक केली असेल, त्या बाबतीत त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी प्राधिकृत केलेला अधिकारी अशा व्यक्तीला अटकेची कारणे कळविल आणि 24 तासांच्या आत तिला दंडनायकांसमोर हजर करेल. झालं. आता अरेस्ट सगळ्यांना होईल, 5 करोडच्या खालचे पण त्यात पण होईल. वेअर अ पर्सन इज अरेस्टेड अंडर 69(1) फॉर एनी ऑफेन्स स्पेसिफाईड अंडर सेक्शन 132(4) म्हणजे नॉन कॉग्निजेबल आणि बेलेबल ऑफेन्स आहे. ही शॅल बी ॲडमिटेड टू बेल, त्याला जामीन मंजूर केला जाईल. ऑर इन डिफॉल्ट ऑफ बेल, जामीन न मिळाल्याने, जामीन न दिल्यास त्याने फॉरवर्डेड टू द कस्टडी ऑफ द मॅजिस्ट्रेट. द डेप्युटी कमिशनर or the assistant commissioner shall, for the purpose of releasing an arrested person on bail or otherwise, have the same power. त्यांना रिलीज देण्याकरता त्यांना ती पॉवर असेल जी दाखलपत्र व जामीनपत्र अपराधाच्या बाबतीत अटक केलेल्या व्यक्तीला जामिनावर किंवा अन्यथा मुक्त करण्याच्या प्रयोजनार्थ उप आयुक्तास किंवा सहाय्यक आयुक्तास एखाद्या पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदारास जे अधिकार असतात तेच अधिकार असतील आणि तो ज्या तरतुदींना अधीन असतो तशा तरतुदींना अधीन असेल. ज्युडिशियल कस्टडी काय असते, पोलीस कस्टडी काय असते, थोडंसं वाटत माझ्या आलं ते टाकलं इकडे, वाचलं नाही वाचलं काय फरक पडत नाही. ठीक आहे. 133 मध्ये अधिकारी व विवक्षित इतर व्यक्तींचे दायित्व, लायबिलिटी ऑफ ऑफिसर्स अँड सर्टन अदर पर्सन्स अंडर सेक्शन 133. तुमच्याकडे माहिती आली इन्स्पेक्शन केल्यामुळे, ऑडिट केल्यामुळे आहे ना, किंवा त्याच्याकडे इन्फॉर्मेशन असते ती डिस्क्लोज करायची नसते ना. जर ती केली तर त्याच्यावरती कारवाई होत नसेल तर कुठेही माहिती वाटेल. विलफुली डिस्क्लोजर ऑफ एनी इन्फॉर्मेशन ऑर द कंटेंट ऑफ एनी रिटर्न वेअर any person engaged in connection with the collection of statistics under section 151 or compilation or computerization thereof, or if any officer of central tax having access to information specified section 151, or if any person engaged in connection with the provision of service on the common portal GST portal or the agent of common portal willfully disclosure any information or the content of any return furnished under this act or rules made thereunder otherwise than in execution of his duties under the said section for the purposes of prosecution for an offence under this act or under any other act for the time being in force, he shall be punishable with जे कैद आहे imprisonment for a term which may extend to 6 months or with fine which may extend to 25,000 किंवा दोन्ही. मराठीत वाचू. कलम 151 अन्वये आकडेवारी गोळा करण्याविषयक त्याचे संकलन किंवा संगणकीकरण या कामाशी संबंधित असेल अशी कोणतीही व्यक्ती किंवा कलम 150च्या पोट कलम 1 मध्ये स्पेसिफाय केलेली माहिती ज्यास पाहता येईल तो कोणताही राज्य कर अधिकारी, लक्षात घ्या कोणाला फाईन आहे, किंवा सामायिक पोर्टलच्या सेवेच्या तरतुदी संबंधातील कामाशी संबंधित असलेली कोणतीही व्यक्ती किंवा सामायिक पोर्टलचा एजंट या अधिनियमाच्या उक्त कलमाखाली त्यांची कर्तव्ये पार पाडताना किंवा या अधिनियमाखाली किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही अधिनियमाखालील अपराधाचा खटला दाखल करण्याच्या
प्रयोजनार्थ हेतू पुरस्सर या आधी नियमाखाली किंवा त्याखाली केलेल्या नियमाखाली सादर केलेली कोणतीही माहिती किंवा कोणत्याही विवरणाचा आशय उघड करीत असेल तर तो 6 महिन्यापर्यंत असू शकेल एवढ्या कारावासाच्या किंवा 25,000 रुपयापर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या किंवा दोन्ही शिक्षात पात्र असेल. आता हे कशा प्रकारे शिक्षा दिली जाईल तर एनी पर्सन हु इज अ गव्हर्नमेंट सर्वंट शॅल नॉट बी प्रॉसिक्युटेड. जर कोणतीही व्यक्ती शासकीय कर्मचारी असेल तर राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कलमाखालील कोणत्याही अपराधाकरता खटला भरण्यात येणार नाही. जर ती शासकीय कर्मचारी नसेल तर आयुक्तांच्या पूर्व मान्यतेशिवाय या कलमाखालील कोणत्याही अपराधाकरता खटला भरता येणार नाही. म्हणजे पूर्व परवानगीने त्यांच्यावरती खटला भरता येईल, कारवाई करता येईल. नो कोर्ट. आता कसं होतं, एखाद्यावरती अन्याय झाला तर तो दाद मागू शकतो ना. तर पहिला जर ज्या कायद्यामध्ये अन्याय झाला आहे त्या कायद्यामध्ये अपील करण्याची प्रोविजन आहे. तुम्हाला हा मान्य नाही, मला न्याय पाहिजे, तर तो काय झाला, त्याचा एव्हरी राईट झाला. आणि कोर्ट हे काय की तो आपला घटनेमधला अधिकार, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. तर पहिले ते काय, नो कोर्ट शॅल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर दिस ॲक्ट ऑफ द रूल्स मेड देअर अंडर एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन ऑफ द कमिशनर अँड नो कोर्ट इन्फेरियर टू दॅट ऑफ अ मॅजिस्ट्रेट. ह्यात काय म्हटलं, कोणतेही न्यायालय आयुक्तांच्या पूर्वखेरीज या अधिनियमाखाली किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमाखाली कोणत्याही शिक्षापात्र असलेल्या अपराधाची दखल घेणार नाही आणि प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यास दुय्यम वाटणारे कोणतेही न्यायालय अशा कोणतेही अपराधी न्याय चौकशी करणार नाही. देशाचा आज असेल, मला असं वाटतं की पहिले तुम्ही जे दिलंय आपल्याला ऑथॉरिटी, आपल्या ट्रिब्युनल तिकडे जा, नंतर तुम्ही पुढे हायकोर्ट दिलाय, सुप्रीम कोर्ट दिलाय, त्याप्रमाणेच जाईल, बाकीच्या कोर्टामध्ये जायचं नाही. सदोष मानसिक स्थितीचे गृहीतक आपण असाच सेक्शन त्यात वाचतो, मी मला कळून जाईल. या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधासाठीच्या खटल्यात आरोपीची मानसिक स्थिती सदोष असणे आवश्यक असेल अशा या कलमाखालील अपराधासंबंधातील कोणत्याही कार्यवाहीत न्यायालय अशी सर्वोच्च मानसिक स्थिती असल्याचे गृहीत धरेल, परंतु त्या कार्यवाहीमध्ये अपराधाचा आरोप केलेल्या कृतीच्या बाबतीत आपली अशी मानसिक स्थिती नव्हती की वस्तुस्थिती सिद्ध करणे हा आरोपीसाठी बचाव असू शकेल. तर हे दिल्यावरती की सर्वोच्च मानसिक स्थिती म्हणजे कल्पेबल मेंटल स्टेट इन्क्लूड्स इंटेन्शन, मोटिव्ह, नॉलेज ऑफ अ फॅक्ट अँड बिलीफ इन ऑर रिझन टू बिलीव्ह अ फॅक्ट. सर्वोच्च मानसिक स्थिती यामध्ये उद्देश, हेतू किंवा वस्तुस्थितीचे ज्ञान किंवा त्या बाबतीत तिला विश्वास किंवा वस्तुस्थिती मांडण्यास कारण याचा अंतर्भाव होतो. एखादी वस्तुस्थिती अस्तित्वात आहे याबाबत जेव्हा न्यायालयाची निसंशय खात्री पटेल तेव्हाच फक्त ती वस्तुस्थिती सिद्ध झाल्याचे म्हटले जाते. केवळ संभवनीयतेच्या प्राबल्याने तिचे अस्तित्व प्रस्थापित केल्याने. मला पण ॲक्च्युली याचा उद्देश काय कळला नाही, थोडासा मी स्टडी करीन, मग बघेन की कशा करता येईल. 136 a statement made and signed by person on appearance in response to any summons issued. 70 या अधिनियमाखाली कोणत्याही चौकशीत किंवा कार्यवाही करताना कलम 70 अन्वये जारी केलेल्या कोणत्याही समस्येचे उत्तर म्हणून कोणत्याही व्यक्तीने स्वाक्षरी केलेले निवेदन हे या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाच्या कोणत्याही खटल्यामधील पुढील बाबी अंतर्भूत असलेल्या तथ्यांची सत्यासत्यता शाबित करण्याच्या प्रयोजनार्थ संबंध असेल तेव्हा त्यात संबंध आहे, समज करून संबंध आहे तेव्हा त्यात पुढे यातले पॉईंट आहेत ए बी. असे निवेदन केलेल्या व्यक्तीचे निधन झाले किंवा जिचा शोध लागू शकत नाही, तो लापता झाला, किंवा जी साक्षी देण्यास असमर्थ आहे किंवा त्याला ॲक्सिडेंटमुळे अपंग झाला, किंवा जिला प्रतिपक्षाने चौकशीपासून दूर ठेवले आहे, किंवा जिला समक्ष हजर करण्यात लागणारा विलंब व खर्च करणे त्या प्रकरणाच्या परिस्थितीत न्यायालयाला गैरवाजवी वाटते, किंवा
असे निवेदन केलेल्या व्यक्तीचे न्यायालयासमोर खटल्यातील साक्षीदार म्हणून तपासणी केलेली आहे आणि खटल्यातील प्रती लक्षात घेता निवेदन न्यायालयाचा पुरावा दाखल करून घेण्यात यावा असे न्यायालयाचे मत आहे. काय दिलं इकडे? साबित करण्याच्या प्रयोजनार्थ संबंध असेल तेव्हा त्यात रिलिव्हन्स ऑफ स्टेटमेंट अंडर सर्टन, त्याचं रिलिव्हन्स आहे की नाही हे दिले. त्या कंपन्यांचे अपराध, कंपनी आहे त्या कंपनीमध्ये जो व्यक्ती आहे, जी कंपनीचा या अधिनियमाखाली अपराध केलेली व्यक्ती कंपनी असेल तर असा अपराध घडण्याच्या वेळी कंपनीचा धंदा चालवण्यासाठी कंपनीचा ताबा ज्या व्यक्तीकडे होता आणि कंपनी चालवण्यास जी व्यक्ती जबाबदार होती अशी प्रत्येक व्यक्ती त्याचप्रमाणे कंपनी त्या अपराधात दोषी आहे असे मानले जाईल आणि अशी व्यक्ती व कंपनी यांच्या विरुद्ध कारवाई केली जाण्यास व त्यानुसार शिक्षा देण्यास पात्र असते. आता सेक्शन महत्त्वाचं आहे. पुढे हात मी वाचा घेतलं 138 घेतो. वेळ फार कमी आहे, त्याला आपला एकच होऊन गेला. 10 मिनिटात हा होईल, म्हणजे 1:15 तास होईल. आता जसं कैद आहे, त्याला कारावास आहे, तर कारावास त्याला नाही भोगायचं. तो बोलत मी कारावास भोगत नाही, मला तुम्ही काय मोठी फाईन लावा. तर अशा प्रकारे त्याला ते करण्याची तरतूद जी आहे कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस यामध्ये की अपराध आपसात मिटवणे. मिटवा तुम्ही काय ते, म्हणजे लिगली हे मिटवायचे काय ते पैसे घ्या आणि माझा कारावास जो आहे तो तुम्ही सोडवा, मी द्यायला तयार आहे. या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाबद्दल एकतर खटला सुरू करण्यापूर्वी किंवा सुरू झाल्यानंतर अपराधासंबंधात आरोपी असलेल्या व्यक्तीने विहित करण्यात येईल अशा रीतीने अशी अपस्मेळाची रक्कम केंद्र सरकारला किंवा यथास्थिती राज्य सरकारला प्रदान केल्यावर आयुक्तांकडून अपराध आपसात मिटवण्यात येईल. आता याच्यामध्ये जे गंभीर गुन्हा आहे त्यात कारावास आहे, ते लोक त्यांनाच वाटतं की तुम्ही कंपाऊंडिंग करा. आता याच्यामध्ये ज्याला ऑलरेडी तशा प्रकारे अगोदर केलेलं त्यांनी प्रोव्हाइडेड दॅट नथिंग कंटेंट इन दिस सेक्शन शॅल अप्लाय टू, कंपाऊंडिंग कोणाचं केलं जाणार नाही. तर असा व्यक्ती हू हॅज अलाउड टू कंपाऊंडिंग वन्स, त्याला एकदा अलाउड केलं कंपाऊंडिंग करायला की त्यांनी कसे काय केले, ऑफेन्स कुठले केले ते जे 132(1)(a)(2)(f) सेक्शन 132(1)(h)(I)(l) ते केलेत. त्याला एकदा कंपाऊंडिंग दिले, परत कंपाऊंडिंग मिळणार, त्याला त्या कारावास भोगू द्या. पहिल्या वेळेस कंपाऊंडिंग होईल, दुसऱ्या वेळेस नाही होणार. A person who has been accused of committing an offenses under section 132(1)(b) त्यात काय होतं, इश्यू एनी इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस, याविषयी त्याला त्यात कव्हर केलंय. एकदा त्याला काय केलंय, यामध्ये याला एकदा वगैरे काय नाही, त्याला नाहीच ऑफेन्स, त्याला कंपाऊंडिंग ऑफेन्स त्याला होणारच नाही, त्याला कंपाऊंडिंग द्यायचंच नाही, कारावास भोगायच नाही. फाईन पण लागेल, कारावास होईल, त्यातनं कंपाऊंडिंग नाही. ओके, म्हणजे A, C, D बाकीचे कंपाऊंडिंग होतील, बी नाही होणार. अ पर्सन हू हॅज बीन कन्व्हिक्टेड फॉर अन ऑफेन्स अंडर दिस, एकदा का तो दोषी धरून आला तर मग नाही होणार. केस चालू होण्या अगोदर, केस चालू झालेली आहे तोपर्यंत कंपाऊंडिंग होईल. एकदा का निकाल लागला, दोषी धरून आला, मग नाही कंपाऊंडिंग. Any other class of person or offenses as may be prescribed. आता परंतु आणखी असे की या कलमातील तरतुदी नव्हे ज्यासाठी परवानगी दिलेली आहे असा कोणताही अपस्मेळ यामुळे इतर कोणत्याही कायद्यान्वये सुरू केलेल्या कारवाईस कोणतीही असल्यास बाधा पोट, या कायद्यामधली अपस्मेळ दुसऱ्या कायद्यामधली कारवाई चालू आहे, त्याला काय बाधा पोचणार. परंतु तसेच अशा अपराधात अंतर्भूत असणारा कर, व्याज, शास्ती यांचे प्रदान करण्यात आल्यानंतरच केवळ अपस्मेळ करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कंपाऊंडिंग अमाऊंट किती असेल,
The amount for compounding of offences under this section shall be such as may be prescribed, subject to the minimum amount not being less than 20%. तर 5 करोडचा समजा त्याचा अमाऊंट इन्व्हॉल्व किती आहे? 5 करोड. किती होईल? 25%. कारावास नकोय तर 1.25 करोड होईल. जर 6 करोड आहे तर 1.5 करोड होईल मिनिमम, नॉट लेस दॅन 25% of the tax you owe, and the maximum amount not being more than 100% of the tax you owe. 25% म्हणजे 5-6 करोड आहे, तुम्हाला 3 करोड द्या, 4 करोड द्या, ही अमाऊंट बोलताय. पण 6 करोडच्या वरती असणार नाही आणि 1.5 करोडच्या खाली असणार नाही. On payment of such compounding amount as may be determined by the commissioner, no further proceeding. आयुक्ताने निश्चित केले असेल त्याप्रमाणे अशा आपत्कालीन रकमेची प्रदान करण्यात आल्यावर आता किती ते आयुक्त निश्चित करेल, तो ॲप्लिकेशन करेल, त्या रूल आहे, आणि मग अमाऊंट त्याला किती सांगितलं जाईल त्याप्रमाणे त्याचे प्रदान आल्यावर त्याचे त्यांनी पेमेंट रकमेची प्रदान करण्यात आल्यावर त्याच अपराधाच्या संबंधात त्या आरोपी विरुद्ध आणखी कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही आणि उक्त अपराधाच्या संबंधात यापूर्वी सुरू असलेली कार्यवाही कोणतीही असल्यास समाप्त होईल. रूल 162. ॲप्लिकेशन देईल, मेक एन ॲप्लिकेशन फ्रॉम GST कंपाऊंडिंग CPD 01 टू द कमिशनर फॉर कंपाऊंडिंग ऑफ एन ऑफेन्स. On receipt of the application, the commissioner shall call for a report from the concerned officer with reference to the particulars furnished in the application or any other information which may be considered relevant for the examination of such application. म्हणजे किती त्याला कंपनी अमाऊंट द्यायची याविषयी निर्णय घेण्यासाठी त्याविषयी माहिती केली, कुठल्या प्रकारचा गंभीर गुन्हा किती आहे, याला 25% लावायचे, 50% लावायचे की 100% लावायचे. The commissioner, after taking into account the content of the said application, may by order in GST CPD 02, on being satisfied that the application has made full and true disclosure of facts relating to the case, allow the application indicating the compounding amount and grant him immunity from prosecution or किंवा दुसरं काय, रिजेक्ट ॲप्लिकेशन विदिन 90 days ऑफ द रिसिप्ट. ॲप्लिकेशन मिळाल्यापासून एक तर त्याचा जो फॉर्म दिला ॲप्लिकेशनचा की मला कंपाऊंडिंग करा, त्याची रिक्वेस्ट स्वीकारली जाईल किंवा नाकारली जाईल. आता खाली द कमिशनर शॅल डिटरमाइन द कंपाऊंडिंग अमाऊंट अंडर सब रूल 3 ॲज पर द टेबल बिलो. ते मले सेक्शन आपण सोडले ना असे, ते फार काही इंटरेस्टिंग नव्हते. काही इंटरेस्टिंग वाटतं ना, तसं 132 इंटरेस्टिंग वाटतं, तसं हा पण तसंच आहे की 132 मध्ये त्याच्यावरती त्यातला आपण 132 बी बघितला, बी साठी कंपाऊंडिंग नाहीच आहे. आता ए 132(1) ए 132(1) सी डी आणि ई हे आहे, आणि त्याला 5 करोडची अमाऊंट आली 132(1) मध्ये, तर मग त्याला कंपाऊंडिंग अमाऊंट इफ ऑफेन्स इज पनिशेबल अप टू 75 आणि मिनिमम 25%. आणि दुसरे आहेत त्यामध्ये 60%, मॅक्झिमम, मिनिमम 40%. 1F मधला आहे, 132(1H) मधला आहे, 132(1I) मधला आहे, त्यांना 25% ऑफ टॅक्स इव्हॅडेड, इथे पण 25% दोन्हीमध्ये. आणि अटेम्प्ट टू कमिट द ऑफेन्सेस और अबेट द कमिशन ऑफ ऑफेन्सेस मेन्शन इन सेक्शन 132A C F H I F अमाऊंट इक्विव्हलंट टू 25% ऑफ, इथे पण तेवढीच, तेवढी अमाऊंट त्याला पे करायला सांगितली जाईल. तेवढी अमाऊंट पे केली तर त्याचा कारवाई संपली. बाकी पुढे आहे अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड.
tax interest penalty. The applicant shall within a period of 30 days from the date of the receipt of the order पेमेंट करेल 30 दिवसामध्ये. नॉन पेमेंट केलं तर काय होईल? पेमेंट नाही केलं, इन केस द applicant fails to pay the compounding amount within the time specified 30 दिवसामध्ये shall be vitiated and be void. ठीक आहे, ते वाचा. महत्वाचे काय? तुम्हाला 122 माहिती आहे, 125 माहिती आहे. आता तुम्हाला हा कळला 132 आणि 138 हे 4 जे आहेत. आणि 129 मध्ये काय होतं? ईव्हीबिल नाही बदलत, 129 आहे. आणि जे बाकी जे वेअर हाऊस गोडाऊन आहेत त्यांच्याकडे माल ठेवला जातो, तर मग त्याला 130 मध्ये ते आहे. हां, ते 2 लक्षात, 129 130 ते पण आहेत महत्वाचे. ओके, थांबूया.